ओके, आता आज आपण भात कसा लावायचा ते बघूया। त्याच्यासाठी आपल्याला लागेल डाळ, तुरीची डाळ आणि तांदूळ। ओके, मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, जो आपल्या घरी 2 जणांना पुरतो, आणि अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे। माझी वाटी खूप छोटी आहे, जनरली 1 मूठ भात एका वेळेस पुरतो। जर त्याच्याबरोबर दुसरं काही खायला असेल, नुसता भात असेल तर 2 मूठ लावावं लागेल। हे डाळ, तांदूळ हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता डाळ तांदूळ मी हे धुवून घेतले आहेत। आता भाताच्या 2 टाइम्स पाणी टाकायचं। हे 1 आणि हे 2, थोडंसं अजून घातलंय। डाळीमध्ये व्यवस्थित पाणी घालायचं, खूपही जास्त नाही, खूप हे एवढं पाणी घातलंय। ओके, आता भातामध्ये भात बनवताना त्याच्यामध्ये मीठ घालायचं। तूप घातलं तरी चालेल, लिंबू पिळलं तरी चालेल भात बनवताना। आणि त्या डाळीमध्ये चुकूनही मीठ घालायचं नाही। त्याच्यामध्ये थोडंसं हिंग आणि थोडी हळद ऍड करायची। कुकर मध्ये ठेवताना डाळ खाली ठेवायची आणि भात वरच्या बाजूला ठेवायचा। डाळ खाली ठेवली नाही तर डाळ शिजत नाही। ओके, कुकर मध्ये हे मी पाणी टाकलेलं आहे ऑलरेडी थोडं। हे आता त्याच्यामध्ये मी डाळ ठेवते आहे। आपला कुकर खूप छोटा आहे, त्याच्यामुळे मी जराशी त्याच्यात ताटली टाकते, म्हणजे ते खाली जाईल, माझा भात त्याच्यावर व्यवस्थित बसेल। 1 मिनिट, अशा पद्धतीने। ठीक आहे, आणि आता कुकरचं झाकण लावून टाकायचं आणि गॅस चालू करायचा आहे। मी गॅस चालू केलेला आहे। आता ह्याच्या, आपला कुकर छोटा आहे त्याच्यामुळे ह्याच्या 3-4 व्यवस्थित शिट्ट्या, 3-4 पेक्षाही जास्त शिट्ट्या येऊ द्यायच्या, आणि मग फ्लेम लो करून ठेवायची, आणि मग त्याच्यानंतर साधारण 5 मिनिटांनी बंद करून टाकायचं इंडक्शन। मी आता बारीक केलेला आहे, कारण हा कुकर तुझ्याही कुकरपेक्षा छोटा आहे। तू 3 इंडक्शनवर चालू करून कुकरच्या 4-5 शिट्ट्या घे, आणि मग तो लो फ्लेमवर म्हणजे 1 वर ठेव, त्याच्यावर 5 मिनिटं ठेव, आणि नंतर कुकर फ्लेम बंद करून टाक।